धन्यवाद. खरोखर सुंदर गजल सादरीकरण आमच्या संकेत नाटेकर बुवांनी केलाय. काय बुवा सुरुवात आहे तुमची, त्यामुळे कसा ठीक आहे त्या लेवलने म्हणजे हळूहळू तुम्ही शिकशाल. जसं अनुभव येईल तसं शिकत जाशाल. तुमका असं वाटत असत की मी रागाने मी वगैरे बोलतोय, असं काय नाही बुवा. एक ओळख असता. आज हय माका बारे का बोलवला नाही याचा खरा कारण सांगतो तुला. काहीतरी लोकांचा मनोरंजन होय ह्या उद्देशानेच बोलवले. वाटलं ह्या वाटलं त्यांचा विचार तुझ्याकडनं काहीतरी आध्यात्मिक आणि भजन होय आणि माझ्याकडनं काहीतरी भजन आणि मनोरंजन होय या असा उद्देशाने आपली जोडी ठेवलेली. ठीक आहे, मग तू त्या लेवलला भजन खरोखरच उत्तम केलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बोलसाठी. चांगला तर चांगला, पण माका मनोरंजनासाठी बोलल्यावर माका बोलो का जावा या, बाकी काय नाही. बाकी माझं तुझ्यावर प्रेम हा लक्षात ठेव. असू दे. आणि बुवा बरेच मुद्दे बोललात. बोलो की नको असा झालेला, कारण परत उद्या युट्यूबला काहीतरी कमेंट यायचो ह्यो ओव्हर करता आणि आपल्याला सवय नाही ती एखाद्याचा मुद्दो असं टाकून जाणार. बुवा ज्यावेळी माझी सुरुवात होती ना त्यावेळी असाच झाला. एका बुवान खूप म्हणजे असा तुझ्यासारखं तुम्ही असो वत्ता जाता म्हणजे शेवटी कसा सुरुवात असायची त्यावेळी बोला नाही जमायचा. पण आता हळूहळू तसं स्टेज परफॉर्मन्स होक लागलं, बारी होक लागलो, तसं अनुभव येत गेलो आणि तशी आपोआप जीव आता वळता. अशी मगाशी बघितलं ना तुका कसं लगेच फिरवले जागेवर, तसा असतात. शेवटी तू पण शिकणार असा नाही, पण दुसरं काय सांगता का ऐकायचा. दादा सांगता बाई ऐकता. आज अनुभवान जरी बुवा मोठं असलंय तरी वयात तुम्ही मोठे आहात म्हणून तुमच्या पाया पडले, नाही तर मी कोणाच्या पण पाया पडत नाही. हय बसल्यावर आता मी त्या नाही ना सांभाळत बसू शकत. ह्यो विषय बाकी काय नाही. या ठिकाणी आमचे संकेत नाटेकर बुवा यांच्याकडून गजरासाठी 101 रुपयाचा पारितोषिक. जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा काय नाही हो, डबल बारी म्हटल्यावर बोलो हवा ह्या मता जो मी माणूस आहे, बाकी काय नाही. बाकी आपल्या काय मेरेवरना भांडणं नाही. उगा तुम्ही कशा तुझी वार्ता काढून तू माझ्याशी कशा वार्ता करायची, बरोबर आहे का नो. हा तुम्ही काय म्हणता हा ठेवूच नको म्हणतात ते. असा कसा तुमच्या जोगेश्वरीतलो बुवा आणि खरोखरच तुमका जोगेश्वरी वासियांका अभिमान असलो पाहिजे. आपल्या शहरात राहणारा माणूस, आपल्या एरियात राहणारा माणूस आज कुठेतरी वरती आला पाहिजे आणि या उद्देशानेच काहीतरी योगेश दादाने आज त्यांना ठेवला नाही. असू देत ना बुवा, हळूहळू अनुभव जसं येत तसे तसे बोलणार. फक्त एकच सांगीन, शब्दावर पकड ठेव. मेन गोष्ट सगळ्यात लक्षात ठेव. बतावणी करताना शब्दावर पकड असली पाहिजे. आणि कारण मगाशी पण तुझे बरेच मुद्दे आता मी नाही बोलत अति वैयक्ता म्हणून मी शांत बसते. आता हद माडे मुद्दे तुका वाटत असेल तर मी अजून पण बोलू शकतो. आपला टॉक टाइम फ्री आहे. हरियाण भाऊची शाळा असा तसा नाही. असू दे. या ठिकाणी आमचे योगेश दादा यांच्याकडून एक फरमाईश आली आहे. वादळाची वाट 100% काय हा तू जा. मगा कोणा चाय 3 कोप पिऊन झाली. हा आवशी तू खरोखर मगाच पासून पण तिकडनं चायचा कोप आणता, झेपत नाही तरी हाणता आणि हेंका देता. खरोखर धन्य बाबा. नाही खरोखर पण आवड हा. आज तो भजनात येऊन नाही बसता त्याच्या मांडीवर जाऊन बसलो. उद्या तो कदाचित पक्वास बनत पण होईल आणि तुमका पक्वास सांग तरी जोगेश्वरी मध्ये. आणि तेव्हा तुम्ही अनुभव तुमचा असो दांडगो झालेलो असो माझ्यासारखे असे छप्पन इले ना तरी तुम्ही असे आडवे करशाल. तुका काहीच्या काही स्वप्नात दिलंय बघ. अरे
हॅलो. थोडी सागर निळाई थोडे शंकनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले थोडी सागर निळाई थोडे शंकनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट हुंकारला नदी काठ कधी हरवली वाट वाऱ्या पावसाची गाज काळे भास गच दाट कधी धुसूर धुसूर एक वादळाची वाट एक वादळाची वाट एक वादळाची वाट. धन्यवाद. परवा दिवशी इंस्टाला टाकले होते कदाचित त्या त्यांना आवडलं असत असू दे. स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ ओ माझे दैवत स्वामी समर्थ स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ माझे जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी सोबतीला नाही कुणी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझी स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझी स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये फळ हे स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. असू दे या ठिकाणी अभंग सादर करतोय. सागप गप धनी ध सानी धनी ध पग पद बग रे
बुवा प्लेन भजन सुद्धा मी करू शकतो. आणि माझे दुसरे जे गुरु आहेत ना ते गणेश मेस्त्री बुवा, संतोष शिरशेकर बुवा यांचे शिष्य आणि संगीत अलंकार अजित गोसावी बुवा माहिती असते आणि त्यांचे बुवा ते शिष्य. त्यामुळं थोडाफार माझ्याकडे पण असणार ना. भले मी ते जर 100 पैशाचा गात असतील तर काहीतरी मी पण 1 रुपयाचा गातोय ना. म्हणजे तसा पण मी करू शकते प्लेन भजन. पारंपरिक पण मी केली आहे डबल वाली. तुझ्या माहितीसाठी सांगतोय. खय राजापूरमध्ये तुळसवडे ना, तुळसवडे गावामध्ये सोबत कोण होता? उदय पारकर बुवा. वाटल्यास विचार पारकर बुवा आमका कशी पारंपरिक डबल बारी केली. म्हणजे ह्या पण आहे ना बुवा. आणि त्याच्यातच काहीतरी शिकोक भेटता. पण लोकांचा मनोरंजन जेवढं तू करशील, तुका वाईट बोलक सांगितलं नाही. मनोरंजन याचा अर्थ असा नाही की वाईट बोलणे. आजपर्यंत मगापर्यंत तुम्ही सांगायचा एकांतरी अपशब्द आमच्या दोन्ही बुवांच्या मुखातून आलाय का? नाही. मनोरंजन हे झालंच पाहिजे. जोक्स वगैरे होणार. मागा त्यावेळी तिने फोन केला नाही त्यावेळीच सांगितलं नाही. हा ते पण होय म्हणतो. 4 वेद ते माहित, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद असे ते 4 वेद आहेत. गुरु दत्तात्रयांचे हा श्वान असू दे बुवा. सागप गप धनी द सानी धनी द प गप ध प रे सा. आरंभी वंदीन अयोध्येचा राम, आरंभी वंदीन अयोध्येचा राम. भक्ताची या ख्वाजा, भक्ताची या ख्वाजा पावते अयोध्येचा सागप गप धनी ध सानी धनी ध प गप ध प रे. तीन ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे. तीन ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी.
गायत्री भुवनी बळ, गायत्री भुवनी बळ, गायत्री भुवनी बळ, गायत्री भुवनी बळ, अंगी अमुजा सकळ, अंगी अमुजा सकळ, अंगी अमुजा सकळ, वैभवाची तुका म्हणे सत्ता, तुका म्हणे सत्ता, तुका म्हणे सत्ता, धन्यवाद भैया, सुंदर अभंग सादरीकरण.